नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे इन्फो मराठी 24 या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, जुन्या पेन्शनधारकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहे. बातमी आहे, जुन्या पेन्शनधारकांनाही 8व्या वेतन आयोगाचा लाभ मिळणार का? अर्थ मंत्रालयाचे संसदेत स्पष्टीकरण. मित्रांनो, नेमकं काय आहे या बातमीमध्ये आपण नक्की बघूया. पण त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा. व्हिडिओ जर कामाचा आणि महत्त्वाचा वाटला तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा. आणि हो मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्याकडून कोणतीही माहिती सुटणार नाही. मित्रांनो, केंद्र सरकारने 8व्या वेतन आयोगाच्या स्थापनेची अधिसूचना काढल्यापासून देशातील लाखो पेन्शनधारकांमध्ये संभ्रमाचे वातावरण होते. 31 डिसेंबर 2025 पूर्वी निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना नवीन पेन्शन सुधारणेचा लाभ मिळणार की नाही या प्रश्नाने पेन्शनधारकांना ग्रासले होते. मात्र आता स्वतः वित्त मंत्रालयाने लोकसभेत यावर अधिकृत स्पष्टीकरण दिल्याने लाखो ज्येष्ठ नागरिकांना मोठा दिलासा मिळालेला आहे. जुन्या पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी. मित्रांनो, फायनान्स ॲक्ट 2025मुळे पेन्शन नियमामध्ये काही बदल झाल्याने नवीन आणि जुन्या पेन्शनधारकांमध्ये सरकार भेदभाव करणार का, अशी भीती व्यक्त केली जात होती. यावर संसदेत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली. 8व्या वेतन आयोगाला केवळ कार्यरत कर्मचाऱ्यांच्या पगारावरच नव्हे तर पेन्शनधारकांच्या पेन्शनवरही शिफारशी देण्याचे काम सोपवण्यात आले आहे. याचा अर्थ असा की 31 डिसेंबर 2025 रोजी किंवा त्यापूर्वी निवृत्त झालेले सर्व केंद्रीय कर्मचारी या नवीन आयोगाच्या शिफारसीनुसार पेन्शनवाढीसाठी पात्र असतील. नियमांची चौकट आणि अंमलबजावणी. मित्रांनो, पेन्शनमधील बदल हे केंद्र सरकारच्या सामान्य आदेशाद्वारे केले जातात. यामध्ये प्रामुख्याने खालील नियमाचा आधार घेतला जातो. सेंट्रल सिव्हिल सर्व्हिसेस पेन्शन रूल्स 2021, सेंट्रल सिव्हिल सर्व्हिसेस एक्स्ट्रा ऑर्डिनरी पेन्शन रूल्स 2021, सेंट्रल सिव्हिल सर्व्हिसेस एक्स्ट्रा ऑर्डिनरी पेन्शन रूल्स 2023. वेतन आयोगाच्या शिफारशी सरकारने स्वीकारल्यानंतर या नियमांच्या चौकटीत राहून पेन्शनमध्ये सुधारणा केली जाते. त्यामुळे जुन्या पेन्शनधारकांनाही काळजी करण्याचे कारण नाही, असे सरकारने अधोरेखित केले आहे. 8व्या वेतन आयोगाचे महत्त्व. मित्रांनो, 3 नोव्हेंबर 2025 रोजी या आयोगाची स्थापना झाली असून हा आयोग केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांचे पगार, भत्ते आणि पेन्शन या तीनही प्रमुख मुद्द्यावर आपला अहवाल सादर करेल. महागाईचा वाढता दर आणि राहणीमानाचा खर्च लक्षात घेऊन हा आयोग आपल्या शिफारशी देईल, ज्यामुळे लाखो कुटुंबांना आर्थिक फायदा होणार आहे. तर मित्रांनो, कशी वाटली कामाची आणि महत्त्वाची बातमी? जर बातमी कामाची आणि महत्त्वाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा. तसेच जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.